अग्निशस्त्राने गोळीबार करणारे आरोपी जेरबंद। पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। दिनांक 22/7/2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन पोलीस हद्दीत फुलेनगर येथील मुंजाबा चौक परिसरात 2 गटात दगडफेक व गोळीबाराची घटना घडली होती। त्या संदर्भात पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 362/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 189, 189(4), 190, 191(2) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3(2025) प्रमाणे दिनांक 23/7/2025 रोजी 6:43 सुमारास दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत व आरोपी अटकेबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना व मार्गदर्शन केलं होतं। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक नमूद गुन्ह्यातील फरार आरोपितांच्या मागावर असताना गुन्हेशोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई 180 अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे जय संतोष खरात वय 23 वर्ष, राहणार शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक हा फुलेनगर परिसरात येणार आहे। त्यानुसार गुन्हेशोध पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं। तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील त्याचे इतर 2 साथीदार 2 विधी संघर्षित बालकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे। आरोपी जय संतोष खरात हा पंचवटी पोलीस स्टेशन अभिलेखावरील हद्दपार आरोपी आहे व त्यावर गुन्हे दाखल आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार वाहक 391 शिंदे, पोलीस हवालदार वाहक 1867 महेश नांदुर्डीकर, पोलीस हवालदार वाहक 1558 काळे, पोलीस नाईक 608 लोणारे, पोलीस शिपाई 2271 गायकवाड, पोलीस शिपाई 180 अंकुश काळे, पोलीस अंमलदार 2507 परदेशी, पोलीस अंमलदार 2394 बाहीकर, पोलीस शिपाई 1025 वायंकडे, पोलीस शिपाई 597 चितळकर, पोलीस शिपाई 2144 पवार, महिला पोलीस शिपाई 2658 शिंदे अशांनी पार पाडली आहे। सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपितांचा शोध घेणे चालू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव हे करत आहेत।